उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित उदगीर देवणी जळकोट पंचवार्षिक निवडणूक 2025 ते 2030। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। प्रिय सभासद मतदार बंधू आणि भगिनींनो, उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित उदगीर देवणी जळकोटचे सत्यम शिवम सुंदरम पॅनल, सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार आहेत सर्जेराव भांगे, नंदकिशोर काळे, हवगीराव येड्डे, शिवाजी इरकर, भरत निलेवाड, धनराज बिरादार, अरुण बिरादार, बालाजी गारमपल्ले, इकबाल पठाण, मीनाक्षी शिंदे व तसेच सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे महिला प्रवर्गाचे अधिकृत उमेदवार आहेत ज्योतिप्रभा सोनटक्के व सरिता शृंगारे व तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे अधिकृत उमेदवार आहेत मारुती लांडगे व भटक्या विमुक्त जातीचे अधिकृत उमेदवार आहेत गंगाधर मुंढे व इतर मागास वर्गाचे अधिकृत उमेदवार आहेत पंढरीनाथ टेकले। तरी प्रिय सभासद मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 18 मे 2025 रोजी सत्यम शिवम सुंदरम पॅनलच्या 15 पैकी 15 पॅनल टू पॅनल प्रचंड मताधिक्याने मतदान देऊन मागील 7 वर्षात केलेल्या कामाची पावती द्यावी ही नम्र विनंती। त्यासाठी लक्षात असू द्या, सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे निवडणूक चिन्ह आहे कप बशी कप बशी कप बशी। सत्यम शिवम सुंदरम पॅनलच्या कप बशी या चिन्हावर ठसा उमटवून मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती। विरोधकांना देऊ धक्का, मारा कप बशीवरती शिक्का, विरोधकांना देऊ धक्का। त्यासाठी लक्षात असू द्या, सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे निवडणूक चिन्ह आहे कप बशी कप बशी कप बशी। हे कप बशीर आली कप बशीर, हे कप बशीर आली कप बशीर। सत्यम शिवम सुंदरम पॅनलचा एकच ध्यास, पतसंस्थेचा विकास, सभासदांची सेवा 24 तास। हे कप बशीर आली कप बशीर, हे कप बशीर आली कप बशीर। सत्यम शिवम सुंदरम पॅनलच्या कप बशी या चिन्हाला निवडून देण्यासाठी मतदान दिनांक लक्षात असू द्या 18 मे 2025 वार आहे रविवार आणि मतदानाची वेळ आहे सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत आणि मतदान केंद्र आहे विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर, विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। प्रिय सभासद मतदार बंधू आणि भगिनींनो, सत्यम शिवम सुंदरम पॅनलची गेल्या 7 वर्षात केलेल्या कामांची गरुड भरारी, नियमित कर्ज 10 लाख रुपयावरून 20 लाख रुपयापर्यंत फक्त 10% व्याज दराने, विशेष कर्ज म्हणून 5 लाख रुपये 10% व्याज दराने, शैक्षणिक कर्ज 1 लाख रुपये फक्त 6% व्याज दराने, दिवाळी अग्रिम 25,000
रुपये, नाममात्र 500 रुपये व्याज दराने. तातडी कर्ज 20,000 रुपये वरून 50,000 रुपये करण्यात आले. विशेष कर्ज व शैक्षणिक कर्ज देणारी लातूर जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था. जिल्ह्यात सर्वात कमी शेअर्स घेऊन जास्तीत जास्त कर्ज देणारी जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था. पतसंस्थेत 8 फेब्रुवारी 2018 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये 106 कोटी रुपये ठेव पतसंस्थेत ठेवत उचलत जमा झाली. पतसंस्थेत दरमहा 30 लाख रुपये आरडी जमा होते. एकूण 7 वर्षात ठेवत उचलत 16 कोटी रुपये जमा झाले. आरडी व ठेवीवर 7 वर्षात एकूण शिक्षक बंधू भगिनींनी सभासदांना 9 कोटी 50 लाख रुपये व्याज देण्यात आले. आरडी व ठेवीवर 7 वर्षात एकूण शिक्षक बंधू भगिनी सभासदांना 9 कोटी 50 लाख रुपये व्याज देण्यात आले. आवर्त ठेवच्या आरडी माध्यमातून इतक्या 615 सभासदांनी मिळून दरमहा 30 लाख रुपये जमा होतात व एकूण आवर्त ठेवीच्या माध्यमातून एकूण 16 कोटी रुपये जमा झाले. ठेव व आरडी मिळून 122 कोटी रुपये 7 वर्षामध्ये उभा करू शकलो. सन 2008 पासून 4% दंड व्याज आकारणी करण्यात येत होती, तर या संचालक मंडळाच्या कालावधीत 2% दंड व्याज आकारणी करण्यात येत आहे. पतसंस्थेत महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित केले. या कार्यक्रमामुळे पतसंस्थेबद्दल महिला सभासदांच्या मनामध्ये विश्वास संपादन करू शकलो. या कार्यक्रमामुळे पतसंस्थेची ठेव व आरडीचे यश प्राप्त झाले. पतसंस्थेच्या वतीने कन्यादान मदत योजना सुरू करण्यात आली. कन्यादान योजनेतून सभासदाच्या मुलीच्या विवाहात प्रत्येकी 11,000 रुपये धनादेश देण्यात येतो. सदरील योजनेत आजपर्यंत 238 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. शिक्षकांच्या पगार बिलाचे पैसे देणारी जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था. माननीय संजयजी बनसोडे साहेबांच्या आमदार निधीतून 20 लाख रुपयांचे संगणक प्रिंटर्स उदगीर, देवणी, जळकोट तालुक्यातील 23 केंद्रीय शाळा व 12 जिल्हा परिषद प्रशाला यांना संगणक व प्रिंटरचा लाभ देण्यात आला. तसेच माननीय आमदार संजय बनसोडे साहेबांनी देवणी तालुका त्यांच्या कार्यक्षेत्रात नसतानाही देवणी तालुक्यात 6 केंद्र व 3 प्रशाला यांना संगणक व प्रिंटर दिलेले आहे. पतसंस्थेत 8 मार्च महिला दिनानिमित्त सौ अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन उदगीर, देवणी, जळकोट तालुक्यातील 70 महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. पतसंस्थेत दरवर्षी रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यामधून राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाला मुस्लिम बांधवांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. यामधून हिंदू मुस्लिम शिक्षक बांधव एकत्र येतात. लातूर जिल्ह्यातील ही एकमेव पतसंस्था आहे जिथे कोर बँकिंग व नेट बँकिंग सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे कर्ज वितरण जलद गतीने होत आहे. पतसंस्थेच्या आमसभेत शिक्षक बांधवांच्या गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले. शिक्षक सभासदांचा तसेच चालू आर्थिक वर्षामध्ये सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान केला जातो. उदगीर पतसंस्थेचे उत्पन्न वाढवण्यासाठी पतसंस्थेच्या इमारतीमध्ये व सभासदांच्या सोयीकरिता लातूर जिल्हा बँकेची शिवाजी चौक शाखा पतसंस्थेच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर स्थापन करण्यात आणली. कामगार नोंदणी ऑफिसचे दरमहा भाडे 15,000 रुपये जमा होत आहे. विशेष बाब, पतसंस्थेच्या स्थापनेपासून चेअरमॅन सचिवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आले. उदगीर पतसंस्थेला नाबार्ड बँकेची टीम व माननीय आमदार संजय भाऊ बनसोडे, विक्रम काळे, सतीश चव्हाण साहेबांची भेट व मार्गदर्शन लाभले. यापूर्वी उचल केलेले कर्ज
50% पगारातून परतफेड झाल्याशिवाय कर्ज मिळत नव्हते. सदरील संचालकाच्या काळामध्ये 25% परतफेड झाल्यावर कर्ज देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. आमदार दिलीपराव देशमुख साहेबांना ही अडचण निदर्शनास आणून दिली व त्यांनी हा धोरणात्मक निर्णय संपूर्ण लातूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी पतसंस्थांना लागू करण्यात आला. पतसंस्थेत यापूर्वी कर्ज वाटप चेकद्वारे केले जात असे, परंतु विद्यमान संचालकांच्या काळापासून कर्ज वाटप रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आरटीजीएस निफ्टद्वारे रक्कम ऑनलाईन खात्यावर टाकली जाते. त्यामुळे सभासदांची गैरसोयी कायमची दूर झाली व त्यामधून संस्थेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आली. यामुळे सभासदांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास पतसंस्थेच्या कारभारावर निर्माण झाला. यातूनच जास्तीत जास्त ठेवी पतसंस्थेला प्राप्त झाले हे अभिमानाने सांगावेसे वाटते. त्यासाठी सभासद मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 18 मे 2025 रोजी सत्यम शिवम सुंदरम पॅनलच्या 15 पैकी 15 पॅनल टू पॅनल प्रचंड मताधिक्याने मतदान देऊन मागील 7 वर्षात केलेल्या कामाची पावती द्यावी ही नम्र विनंती. कब्बशीला वोट द्या हो, कब्बशीला वोट द्या, हे विचार करून नीट द्या हो, कब्बशीला वोट द्या. विरोधकांना देऊ धक्का, मारा कब्बशीवरती शिक्का. त्यासाठी लक्षात असू द्या, उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित उदगीर देवणी जळकोटचे सत्यम शिवम सुंदरम पॅनलच्या सर्वच्या सर्व 15 उमेदवारांना कपबशी या चिन्हावर ठसा उमटवून मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. लक्षात असू द्या, सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे निवडणूक चिन्ह आहे कपबशी. सत्यम शिवम सुंदरम पॅनलचा एकच ध्यास, पतसंस्थेचा विकास, सभासदांची सेवा 24 तास. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, गेल्या पंचवार्षिक योजनेत आम्ही पतसंस्थेत केलेली विकास कामे व पूर्वीच्या संचालक मंडळांनी केलेली कामे आपण पाहिलातच. यापुढेही आम्ही पतसंस्थेच्या विकासासाठी व सभासदांच्या हितासाठी कार्यतत्पर राहून सेवा करू. सन 2025 ते 2030 या 5 वर्षामध्ये पुढील कामे करण्याचा वचननामा जाहीर करीत आहोत. तरी सुजान सभासद बंधू भगिनींनो, दिनांक 18 मे 2025 रोजी कपबशी या चिन्हावर ठसा उमटवून मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती आमचा वचननामा आहे. शैक्षणिक कर्जाची मर्यादा 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्यात येईल. नियमित कर्ज 20 लाख रुपयावरून 30 लाख रुपये करण्यात येईल व भविष्यात कर्जावरील व्याजदर कमी केला जाईल. तातडी कर्ज 50,000 रुपयावरून 1 लाख रुपये करण्यात येईल. दिवाळी कर्ज नाममात्र दरावर 25,000 रुपयावरून 50,000 रुपये करण्यात येईल. महिला ठेवीदारांसाठी ठेवीवर 0.5% अधिकचे व्याज देऊ. कार्यक्षेत्र जिल्हा करून संस्थेच्या सभासद असलेल्या सभासदांची बदली लातूर जिल्ह्यात
जिल्ह्यात कुठेही झाली तरी कर्ज वितरण करून इतर कोणत्याही पतसंस्थेची पायरी चढण्याची वेळ सभासदावर येऊ देणार नाही. यांच्या वसुलीसाठी कार्यक्षेत्राबाहेरील सभासदांना कर्ज परतफेडीकरिता QR कोडची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. शिक्षक सभासदासाठी गृहनिर्माण संस्था निर्माण करून उदगीर परिसरात एक नवीन गुरुग्राम निर्माण करून सुलभ व माफक किमतीत शिक्षकांना प्लॉट व घरे उपलब्ध करून देऊ. NPS DCPS धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास पतसंस्थेचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना 1 लाख रुपये देण्याची तरतूद यापूर्वीच केलेली असून त्यात यापुढे मयत कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून वारसास 5 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात येईल. सर्व सभासदासाठी 75,000 रुपयात 20 लाख रुपयाचे विमा संरक्षण देण्यात येईल व NPS DCPS धारकास 60,000 रुपयात 20 लाख रुपये विमा संरक्षण देण्यात येईल. महिला सभासदासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. शिक्षक सभासदासाठी आरोग्य शिबिर घेण्यात येईल. रक्तदान शिबिरे आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात येईल. सहकार क्षेत्रात होणारे नवीन बदल सभासदांना समजावण्यासाठी व सहकार साक्षरता वाढवण्यासाठी सभासदांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करून पतसंस्थेचा QR कोडची सुविधा देऊन थकबाकी वसूल करण्यात येईल. आगामी काळात पतसंस्थेची नोकर भरती करताना आर्थिक व्यवहार होणार नाही. तसेच संस्थेच्या सभासदाच्या पात्र पाल्यास प्राधान्य देण्यात येईल. मागील काळात झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम 30,73,183 रुपये रक्कम 12% व्याजाने तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्याकडून वसूल करण्यात येईल. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्ताने 3ही तालुक्यातील सभासदांचा दरवर्षी सन्मान करण्यात येईल. संस्थेच्या स्थापना दिनानिमित्ताने 16 जून रोजी दरवर्षी ठेवीदारांचा सन्मान करण्यात येईल. शिक्षकाच्या वेतन देयकावरील खर्चाची प्रतिपूर्ती योजना यापुढेही चालू ठेवण्यात येईल. या वचनपूर्तीसाठी सुजान सभासद बंधू आणि भगिनींनो येत्या 18 तारखेला कपबशी या चिन्हावर ठसा उमटवून आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन सत्यम शिवम सुंदरम पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे. त्यासाठी लक्षात असू द्या, सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे निवडणूक चिन्ह आहे कपबशी, कपबशी, कपबशी. हे कप बशीर आली कप बशीर, हे कप बशीर आली कप बशीर. मतदान दिनांक आहे 18 मे 2025 वार रविवार आणि मतदानाची वेळ आहे सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत. मतदान केंद्र आहे विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर.